तर मंडळी, आमच्या दुकानात उंदराने इतका धुमाकूल घातला होता की डोक्याला टेन्शन दिलं होतं. पण या वनस्पतीबद्दल समजलं तेव्हा कुठे उंदीर नाहीसे झाले. तर आज आम्ही निघालोय आमच्या सड्यावरती, कारण या वनस्पतीचा उपयोग इतका भारी आहे की उंदीर कायमचे नाहीसे होतात. तर नमस्कार मित्रांनो, आपला हक्काचा माणूस कोकणचा सीएम स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तनूने बाय बाय केलं आणि आम्ही आलो आमच्या डायरेक्ट सड्यावरती. तर या वनस्पतीबद्दल मोठे पप्पांनाच माहिती होती, मग मी त्यांच्यासोबतच आलो. तर या वनस्पतीचे नाव गिरीपुष्प आणि याचे भरपूर फायदे आहेत. तर मंडळीनो, काही दिवसापूर्वी इथे वनवा लागला होता, त्यामुळं सगळीकडे रखरखाट दिसत आहे. तर इथे आल्यानंतर पहिल्यांदाच लगेच हे झाड दिसलं. तर याच्यावरती काहीच फुलं होती. तर या वनस्पतीचा उपयोग म्हणजे आपण शेतीच्या वेळी लावणी लावताना चिखलात ही वनस्पती जर चेपून टाकली तर या जमिनीसाठी अँटीबायोटिक खत तयार होतं. तर आज आम्ही याचा उपयोग काय करणार आहे, तर आमच्या दुकानातील उंदीर कायमचे नाहीसे करण्यासाठी याचा आम्ही आज उपयोग करणार आहोत. आता उंदरांनी जर ही वनस्पती खाल्ली तर उंदीर कायमचे पळून जातील, म्हणून ही वनस्पती रात्रीच्या वेळी आम्ही दुकानात ठेवणार आहोत. तर या वनस्पतीसाठी आम्ही खूप फिरलो. गिरीपुष्पाचं झाड अशा प्रकारचं असतं. तर हे झाड आम्हाला अजून एका ठिकाणी भेटलं. तर मंडळीनो बघा, कोकणात प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन आहे. आपण मात्र विषारी औषधांचा वापर करतो, पण निसर्गात प्रत्येक गोष्टी फुकट भेटतात. तर आम्हाला जितकी वनस्पती भेटली ती घेतलेली आणि म्हटलं आता घरी जाऊया. तर मग घरी आलो आणि आता म्हटलं रात्रीच्या वेळी दुकानात माल्यावरती ही पसरवून टाकू. तर काय रिझल्ट भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर आम्हाला इतकी वनस्पती भेटली. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा.